नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील माळेगाव यात्रा ही खंडोबा महाराजांच्या भक्ती, ग्रामीण संस्कृती आणि प्रचंड जनसमुदायासाठी ओळखली जाणारी ऐतिहासिक जत्रा आहे. मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी एकादशीच्या सुमारास भरणारी ही यात्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या खंडोबा यात्रांपैकी एक मानली जाते. ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी नेमकी काय? माळेगाव ही जुनी देवलोक संस्कृती जपणारी वस्ती असून खंडोबा म्हणजेच शिवाचे अवतार, कुलदैवत व रणदेव म्हणून येथे मानले जातात. या यात्रेला साधारण 3-4 शतकांची परंपरा असल्याचे स्थानिक इतिहास अभ्यासक आणि माध्यमांतील अहवालांतून दिसते, जे मुघल निजामकालीन काळापासूनचा सांस्कृतिक वारसा दाखवते. यात्रा कधी व कशी भरते? ही भव्य जत्रा मार्गशीर्ष वद्य 14 म्हणजेच डिसेंबर ते जानेवारी दरम्यान खंडोबा देवाच्या मुख्य सोहळ्यांभोवती केंद्रित होऊन भरते. काही दिवस चालणाऱ्या या उत्सवात महापूजा, पालखी सोहळे, देवस्वारी, अभिषेक आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात भक्तांची लाट उसळते. या यात्रेचे प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्य काय? खंडोबाच्या देवळात बेलफुले, खोबरे, बत्ताशे, भंडारा या पारंपरिक नैवेद्यांसह नवस फेडण्यासाठी हजारो भाविक गावोगावातून पायी, बैलगाड्यांनी व वाहनांनी पोहोचतात. देवस्वारी, पालखी मिरवणुका, ढोलताशे, लेझिम, झांज पथके, गवळणी, भजन कीर्तन आणि लोकनृत्य यातून स्थानिक लोककला आणि भक्ती परंपरेचे जिवंत दर्शन घडते. जनजीवन व पशुधन बाजार. माळेगाव यात्रा विशेषतः घोडे, गाढवे, उंट यांसारख्या पशुधनाच्या प्रचंड बाजारासाठी प्रसिद्ध आहे. व्यापारी आणि शेतकरी राज्यभरातून येऊन खरेदी विक्री करतात. या काही दिवसात तात्पुरते दुकाने, झोपड्या, खेळणी, झुले, खाण्याचे स्टॉल, ग्रामीण व्यवसाय आणि हस्तकलेचे बाजार उभे राहून संपूर्ण परिसर आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने जिवंत होतो. आधुनिक काळातील महत्त्व बरं काय? अंदाजे 1 लाखाहून अधिक भाविक दरवर्षी दर्शनासाठी येत असल्याने या यात्रेला जिल्हा आणि राज्य पातळीवर विशेष ओळख मिळाली आहे. स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था आणि मीडिया या काळात वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता व्यवस्थापन आणि थेट प्रक्षेपणामुळे यात्रेला आधुनिक आयोजनाची ओळख मिळत असून ग्रामीण पर्यटनाचे मोठे केंद्र म्हणून माळेगावकडे पाहिले जाते.